हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी माझं अंकिताचं इंट्रोडक्शन दिलं नाही आहे, तर ते आपण देऊ नंतर. आता सध्या मी शूट करायचं कारण आहे की आम्ही निघालो आहे कुठेतरी फिरायला, तर म्हटलं व्हिडिओ शूट करू आपण. तर ऑलरेडी अंकिता आणि मम्मी खाली गेलेत रेडी होऊन. मी रेडी झालो आहे आणि मी गाईस आम्ही आता चाललो आहोत. आमच्यासोबत मम्मी आहे, कौशल आहे आणि इकडे मी आहे. आणि आज सॅटर्डे. बोला मम्मी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सो गाईस आज सॅटर्डे आहे आणि आम्हाला खूपच उशीर झालाय निघेपर्यंत, कारण कौशल झोपलेला. कौशल आराम करत होता. ब्लॉग मध्ये पण भांडायचे आम्ही वाटतं. आता कळवायला चाललो. असं तर भांडायचं आणि ब्लॉग मम्मी मध्ये बोलत होते आपण. मम्मी तुम्ही पण बोलू शकता मध्ये. बोल ना तू, तेच बोल. जे बोलायचं ते नाही आज बोलायचं. आम्ही सॅटर्डे सुट्टी. हाय. तर हे आमच्या सोबत दोघं जण आहेत, दादा आणि ताई. आम्ही आता दीदी आणि दादाला पिकअप करतो आणि आम्ही गाडी पण चेंज करतोय. थोडा प्लॅन चेंज झालाय. आम्ही ही गाडी नाही घेऊन जात आहे, आम्ही दादाची गाडी घेऊन जातो. पाऊस नाही पडत. तर हा पहिला बोगदा लागलाय पडत असेल नाही कोण. आणि याची बडबड बघा किती आहे. कधी माझी पडत असते पडत. आता बसून काय करणार, बडबडच करणार ना मम्मी. बघा काय दिसतंय ना? काय म्हणते हा? बडबड किती चालू आहे. आता बोलणारच ना, झोप येते नाही बोल. गाईज आम्ही पुणे क्रॉस करून इथं श्री वडेवाला जवळ आलो, थांबलोय. जस्ट पाठीमागे पेट्रोल पंप होता, पेट्रोल टाकलंय आणि हे बघा बघू शकता तुम्ही, एक उतरते वैतागले गाडीत बसून लगेच. किती वाजले? कौशल्य आम्हाला वैताग दिला गाडीवर बोलून बोलून. काय बोलायला नाही म्हणून काही बोलायचं का? मम्मी बरोबर बोलली की नाही? मिठाई बंधूचं दिसते तिथे मिठाईवाला. तर हे आम्ही श्री वडेवाला हे कुठे माहितीये, खेड शिवापूर यायच्या अगोदर जे जगदंबा वगैरे हॉटेल येतं, त्या बाजूला जगदंबा वगैरे हॉटेल येतात पुढे, तेच लेफ्ट साईडला हे श्री वडेवाला आहे. गेला सेल्फीमध्ये आपण. हा, बोल. आम्ही लग्नानंतर फर्स्ट टाइम चांगलं काढतोय आणि मग तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसेलच की आम्ही कुठे कुठे जातो. वडापाव आले, आता वडापाव खावा आणि भेंडीला विसरा. आणि अजून काय येते, वडा उसळ येते. मला राग नाही याच्यात. अजून एक कमी केलं ना वडापाव, अजून एक बोला म्हणायचं. अरे बाबा भेळ पण येते, मटकी भेळ पण आहे. मी सगळं सांगितली आहे, ते सांगितलंय काय काय. अरे वडा उसळ येते म्हणून ते का. मला तेच गरम सांभाळून लय गरम आहे. वडापाव. फक्त इथं पाव आले, इथं मिसळ येणार आहे, इथं वडा उसळ येणार आहे. अजून एक मटकी भेळ आली आहे. मटकी भेळ. चालू होईल. दिले ना याला खोपलीला, ते त्यांच्या बहिणीचा पोरगा, त्यांच्या भावाचं ते दुसऱ्या.
अर्धा तास 13 किलोमीटर हा टोटल गाडीत चालू असणार आहे. इथे दिसते पूर्ण त्या बाजूने दिसते. पण हवा आहे भरपूर. काय झालं घेताय की नाही घेताय? नारळ दिला वटीला नारळ दिला का? हा वटीचा दिलाय नारळ. साडीचे किती पैसे? 550. काय 550 नेहमीच येतो ना मी काही पण चालतो तर नारळ वटीचा पाण्याला जातो पाण्यावाला दे नारळ. चांगला वाला दे. दिसतंय दिसतंय माझ्यात तर दिसतंय. इकडनं पण एक रोड जातो वरती. वातावरण खूप मस्त आहे. वातावरण मस्त आहे. थंडी वाजते एवढी हवा सुटली आहे. चला एवढ्या शिड्या चढून जायचं वरती. ती बघा आमचा चेहरा बघा. गर्दी खूप कमी आहे. रात्रीचे 8:30 वाजले म्हणून एवढी गर्दी नाही. येस. गर्दी कमी पाहिजे म्हणून आम्ही ह्या टायमिंगला आलो. आणि आमचं दर्शन खूप चांगलं होणार आहे. हनुमानाचं मंदिर आहे वाटतं. खूप मस्त म्हणजे आणि इकडचं आणि क्लायमेट. तुझ्या मम्मीला याच्यातून व्हिडिओ मधून दाखव आपल्या. चालेल मम्मी प्लीज वॉच. सो हे बघा असं वरती चढून आलो. हे घे तुझ्या पप्पांचा फोन आहे. वरती चढून आल्यावरती लगेच हे मंदिर आहे. तिकडे पण काही शॉप्स आहेत. तर माझ्या मते वाईचा घाट तिकडं उतरतो ना मग ते समोर तिकडं महाबळेश्वर असणार आहे. ते समोर चला सो गाईज आमचं दर्शन झालंय आणि खूप मस्त प्रकारे दर्शन झालंय आमचं. फर्स्ट टाइम आलेलो. खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि इकडचं क्लायमेट तर खूप मस्त वाटतंय यार. इकडे तुम्ही बघू शकता. इकडे महाबळेश्वरचं मे बी तरी हां मे बी इकडे चलो काय तरी की आमचं दर्शन पण व्यवस्थित झालं आणि प्लस गर्दी पण नाही भेटली आणि आता आम्ही आरती पण आपण गर्दी नाही भेटली. काही गोष्टी नाही पण भेटल्या. तिथं ते काका असतात ते घेऊन त्याच्यात टाकतात. केलं उभं राहून टाकलंय. ते मंदिर तुम्ही बघू शकता बाहेरून. मम्मी उभी आहे फोटो काढायला. फोटोशूट चालू आहे. इकडे एक मंदिर आहे श्री गुंजी बाबा धावजी पाटील प्रसन्न. या झाडाला धागे बांधतात. तिकडे शॉप तिकडे पण दुकान आहेत आणि त्याच्या पाठी मला माहिती आहे माकडे बिकडे भरपूर असतात. वन स्टार काळूबाईच्या नावानं सांग भलं. तर आमचं सगळं दर्शन वगैरे घेऊन झालंय अंडरदेवीला काळूबाईला. आता आम्ही जेजुरीला निघतोय. इथून 2 तास दाखवते जेजुरीला जायला. हवा खूप सुटली आहे. माहिती नाही आवाज कसा येत असेल कसा नाही. तर इथून जेजुरीला जाणार आहे. 11 साडे 11 वाजेपर्यंत पोहोचू तिकडे. तिकडे जाऊन रूम घेऊन स्टे करणार आहे आणि उद्या सकाळी जेजुरीचं दर्शन घेणार आहे. चला भेटू.
हे जादू. बघू शकता या गाडीने आलोय आम्ही, दाजींच्या गाडीने. एकदम थंड म्हणजे थंड वातावरण आहे भाई साहेब. उन्हाळ्यात थंड वातावरण भेटलं इकडे, एकदम मस्त. गाईज कमेंट सेक्शन काय कमेंट सेक्शन सकाळ सकाळ. मी कशी दिसते? ओ माय गॉड, दिसते, बरी दिसते. तुला नाही विचारलं. मम्मी प्लीज कमेंट, पप्पा प्लीज कमेंट. दोघं बाकीचे दोघांना सेपरेट पाठव, व्हिडिओ पाठवतो. तर आम्ही रेडी झालोय, बघू शकता. हिला आता मला हिला उचलून घ्यायचे 5 पायऱ्या, जास्त नाही. जास्त आपण घेऊ पण नाही शकत, जास्त आपण घेऊ पण नाही शकत. 5च पायऱ्या. माझं एवढं वजन नाहीये. बघू आता तिथे गेल्यावर. ठीक आहे. तर 7:30 वाजलेत ऑलरेडी, लेट झाले. 6:30ला जायचं होतं, 7:30 वाजले. आम्ही निघतो पटकन. मम्मी लेट आली. हा, मम्मीने पण मस्त गेलो, साडी घातली. आम्ही आता जातो जेजुरी. चला जातो जेजुरी. नाही, जेजुरीला आलोय, मंदिरात जातो. हा, 1 किलोमीटरच आहे ना मंदिर. चला चला, चलो लेफ्ट. ताई भंडारा घ्या की. कुठे? इथं 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 का वरती? वरती ना डायरेक्ट. नाही झालं. तर हा मुख्य दरवाजा आहे, एकदम मुख्य महत्वाचा. जय मल्हार. यही है फ्रॉक समथिंग. एंट्री करतात. काय कर. जय मल्हार. दर्शन झाले आता आणि बघू शकता. आणि आज खूप गर्दी होती, संडे होता म्हणून, पण आम्हाला दर्शन पटकन मिळाले.
चला अंकिता बॅग उचल, दोन्ही उचल. एक तुझी बॅग, एक माझी बॅग. समजलं? आले बघ ते, आलेत ना बाहेर आलेत, खाली आले. तर गाईज आम्ही जेजुरीवरून निघून दत्त मंदिरला आलोय. हे क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर. जवळच आहे, 1 तासाच्या अंतरावर आहे जेजुरीवरून. ऊन भरपूर आहे म्हणून अंकिताने डोक्यावर घेतलंय. फ्रंट कॅमेरा काय बघते? हे आम्ही पोचलो आहोत प्रति बालाजी, जे आहे पुण्यामध्ये. पुण्याला कुठे आहे? पुरंदर फोर्टच्या इथे जे आहे प्रति बालाजी. आम्ही तिकडे आलोय, बस एंटरच करतोय. मम्मी थोड्याच वेळात डायरेक्ट इकडे इकडे बघून. बघू शकता. आणि खूप ऊन आहे, खूप ऊन जास्त. येस, तर आम्ही जातोय, तर आम्ही पोचलोय. आणि तुम्हाला आम्ही ह्याची माहिती देऊ, कारण की इथे खूप काही गोष्टी अलाउड नाही आहे, जसं की फोन अलाउड नाही आहे इथे वापरायला. तर आम्ही आमचा फोन दीदीकडे देणार आहे आणि मग आम्ही आज जाऊ. सो तुम्ही बघा. बघू शकता शनिवार वाडा. आम्ही पोचलोय आता. आमचं लास्ट डेस्टिनेशन दगडूशेठला. गाडी पार्क केली आम्ही शनिवार वाड्याच्या इथं. गर्दी जरा कमी आहे. 3-3:30 वाजलेत म्हणून लोक झोपली आहेत पुण्यातले. आणि आता इथून राईट मारला की डायरेक्ट दगडूशेठच्या इथं. त्याच्यानंतर थोडी शॉपिंग करू, जेवू आणि मग घरी जाऊ. ती दाखव जरा. 1 तासात. फेवरेट मँगो मस्तानी आणि कौशल दही वडा. दादा साबुदाणा वडा. मस्त दही वडा. मम्मी मस्तानी कशी आहे? मम्मीची रिॲक्शन बघू. सो आमचे सगळे दर्शन झालेत आणि आता आम्ही रिटर्न घर पे. येस. कसे झाले सगळे दर्शन? प्लीज रिव्ह्यू. दादा फर्स्ट, तुमचा फर्स्ट. एकदम मस्त. एकदम मस्त ना सगळेवाले? दीदी तू? गर्दी नाही, काय नाही. मस्त झालं, कुठेच गर्दी नाही भेटली, काय नाही. मम्मी? आरामात दर्शन. मम्मी एकदम छान. आराम झालाय. एकदम मस्त ना? खूप मस्त दर्शन झालंय. तर आता आम्ही निघालोय परत घरी जायला. बॅक टू होम. आणि आमचा Back to अरायवल routine. बोलतात ना, बॅक टू रुटीन तर उद्यापासून आहे यार.